हा घे प्रसाद. कसलं? अगं मी सिद्धिविनायकाला जाऊन आले. चालत. प्रसाद. अभी आई एम एक्सट्रीमली सॉरी यार. राहुल पेक्षा जास्त विलन ठरलो यार मी. त्या दिवशी तिथून निघून जायला नको होतं. चल अभी मी निघतो. ओके एक मिनिट देते ना मी. आता घरी गेलं की पथ्य पाळा नीट. आणि काही दिवसांनी ऑफिसला जाते ते काय अडत नाही तुझ्या वाचून कोणाचं. सो यंग मॅन, खणखणीत बरा झालास तू आज. मिस्टर पेंडसे, उद्या तुम्ही याला डिस्चार्ज घेऊ शकता. थँक्यू. वेलकम. मी आलो. बिलाचं बघून येतो सगळं. काका एक मिनिट. हा चेक घ्या. हॉस्पिटलचे सगळे पेपर्स आणि बिलांची टोटल अमाऊंट मी चेक करून आणली. एक मिनिट. ते बिलांचं तू का बघतेस? काय संबंध? ज्या कंपनीत तू नोकरी करतो त्या कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी आहे, ज्यातून तुझ्या हॉस्पिटलचा सगळा खर्च भागवला गेलाय. माझ्या खिशातून नाही. मी फक्त त्यासाठी लागणारा पेपर वर्क केलं एवढंच. अभिजित सारख्या मुलाकडे मी एरवी पाहिलंही नसतं. ही इज नॉट माय टाइप, यू नो. पर उसमें कुछ तो बात है. मला माहित नाही कोणती, पण आहे. नीनाच्या मैत्रिणीच्या मुलीला वाचवायला गेलास ना तू? काय सोनं लागणार आहे तिला? हा, एवढा जीव धोक्यात घालून गेलास तो? आई, सगळं इथेच बोलायचं आहे का? तर मग टेबल आणि खुर्च्या आणायला सांगतो. बसशील का आता? हो हो बस. लेकिन पाणी आणता. फार गरम होतं रे तुमच्या मुंबईत. गेले 50 वर्ष असंच आहे मुंबईमध्ये. अरे शमिका, कशा आहात मामी? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण छान. आजी ही शमिका. राहू दे. म्हणजे हिच्यासाठी तू जीव धोक्यात घातला होतास? हिच्यासाठी? नाही आजी, ती अडचणीत होती म्हणून वाचवायला गेलो होतो. बाकी तिचा काहीच दोष नाहीये. मी म्हणते, एवढं जीवावर बेतण्यासारखं काय केलंस तू? आणि हे बघ मुली, हा माझा एकच नातू आहे, पेन्शनच्या वंशाचा दिवा. याला काही झालं असतं तर मी तुला माफ केलं नसतं. तो वाचला आहे त्याचं नाही, तुझं नशीब.